पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना ठणकावले। दहशतवाद्यांना कठोर शिक्षा होणार, उरलेल्या दहशतवाद्यांना गाडण्याची वेळ आता आलेली आहे, अशा कडक शब्दात पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना इशारा दिलाय। दहशतवादाचं कंबरडं मोडणार असंही पंतप्रधानांनी यावेळेस म्हटलेलं आहे। तर बिहारमध्ये पंचायती राज दिनानिमित्त कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाला लक्ष्य केलंय। जम्मू कश्मीर के पहलगाम में आतंकियों ने मासूम देशवासियों को जिस बेरहमी से मारा है, उससे पूरा देश व्यथित है। इस आतंकी हमले में किसी ने अपना बेटा खोया, किसी ने अपना भाई खोया, किसी ने अपना जीवन साथी खोया है। ये हमला सिर्फ निहत्थे पर्यटकों पर नहीं हुआ है, देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है। जिन्होंने ये हमला किया है, उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। 140 करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। या संदर्भात अधिक सविस्तर चर्चा करूयात। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगेजी जोडले गेलेले आहे। सतीशजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। पंतप्रधानांनी एकंदरीतच काय तर दहशतवाद्यांना ठणकावलेलं आहे, कठोर शिक्षा दहशतवाद्यांना होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय सविस्तर माहिती द्या। पहलगामचा हल्ला झाल्यानंतर अधिकृतरित्या पब्लिक स्पीच, एक प्रकारे सार्वजनिक भाषण, हे पहिलं सार्वजनिक भाषण नरेंद्र मोदी यांचं त्या ठिकाणी होतं। आणि या भाषणामध्ये त्यांनी बिलकुल भारतातल्या जनतेला, त्याचबरोबर संपूर्ण जगाला एक मेसेज त्या ठिकाणी दिला। मुळात बिहारमध्ये हे भाषण होतं, त्यामुळे हिंदीमध्ये त्यांनी केलं। त्यांनी पॉज घेऊन तीच गोष्ट जी आहे इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी सांगितली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जे आहे आयडेंटिफाय करू, आम्ही त्यांना, त्या दहशतवाद्यांना ट्रेस करू आणि आम्ही त्यांना पनिश करू। हे इंग्लिशमध्ये ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, याचा अर्थ जगातले जे वेगवेगळे देश आहेत आणि त्यांच्यामधले जे हेड ऑफ द स्टेट्स त्या ठिकाणी आहेत, म्हणजे त्या देशांचे जे प्रमुख आहेत, त्या देशांच्या प्रमुखांना सुद्धा अशा प्रकारचा आम्ही संदेश त्या ठिकाणी दिला की भविष्यामध्ये आम्ही पाकिस्तान विरुद्ध, पाकव्याप्त काश्मीरमध्ये किंवा या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई त्या ठिकाणी करू। तर एक प्रकारची ही पूर्वकल्पना आहे। त्याचबरोबर या प्रकारच्या भाषणामधून इंडिया इज नॉट सॉफ्ट स्टेट, इंडिया हे हार्ड ऑप्शन सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतं, अशा प्रकारचा जो आहे एक प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी यांनी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। मुळातच आपण पाहिलं की काल CCS ची मीटिंग झाल्यानंतर, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मीटिंग झाल्यानंतर काही नॉन कायनेटिक ऑपरेशन्स, म्हणजे थोडक्यात ज्याचा डायरेक्टली मिलिटरीशी किंवा पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन किंवा सीमा हद्दी क्रॉस करून जे आहे काही मिलिटरी ऍक्शनशी संबंधित नाही, अशा प्रकारचे काही नॉन कायनेटिक ऑपरेशनशी संबंधित 5 गोष्टी त्या ठिकाणी डिक्लेअर केल्या। पण प्रत्येक जनसामान्याच्या मनामध्ये जी भावना आहे, ती भावना नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली। आणि आता प्रत्येकाचं लक्ष आहे की येणाऱ्या काळामध्ये खरोखरच नेहमी जो आमचा दहशतवादाचा आका आहे, तो पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानची मिलिटरी, पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणारे पाकिस्तानचे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड, याचा बंदोबस्त, कायमचा बंदोबस्त भारत कधी करतो आणि त्या अनुषंगानं भारताच्या आर्म्ड फोर्सेसच्या त्यांच्या वतीनं कशा प्रकारची कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। निश्चित, खरं तर एक वेगळा प्रयत्न आता पाकिस्तानच्या वतीने देखील सुरू आहे। शिमला करार रद्द झाल्यास संघर्ष वाढेल का? कारण आता पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आणि या बैठकीत खरं तर शिमला करार रद्द करण्याची चर्चा सुरू आहे का? कारण पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये सध्या त्या विषयात चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जर शिमला करार रद्द झाला तर काय नेमका संघर्ष भारतापुढे असेल किंवा पाकिस्तान पुढे असेल? सतीशजी, मी तर म्हणेल पाकिस्ताननं तो शिमला करार जो आहे कॅन्सल करावाच। मुळात काय, 1972 हा जो शिमला करार झाला होता, त्याची पार्श्वभूमी काय? पार्श्वभूमी ही आहे की वेस्ट पाकिस्तान, म्हणजे तेव्हाचा पाकिस्तान, ईस्ट पाकिस्तान मधली जी जनता होती,
त्यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये अत्याचार करत होते, बांगला भाषिक तिथले जे होते त्यांच्यावर अत्याचार करत होती, त्याला भारताने सपोर्ट केला आणि त्याच्या माध्यमातून बांगलादेश हा एक स्वतंत्र देश निर्माण झाला. एवढंच नाही तर या युद्धामध्ये पाकिस्तानचे आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये जेवढी नाचक्की झाली नसेल ती नाचक्की त्यांची झाली. 93,000 सैनिकांना त्या ठिकाणी जनरल नियाझीला भारतासमोर सरेंडर व्हावं लागलं. मग ही नाचक्की त्या ठिकाणी झाल्यानंतर एक करार त्या ठिकाणी झाला, तो म्हणजे शिमला करार, आणि मग वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये झाल्या, ज्यामध्ये 93,000 जे प्रिझनर ऑफ वॉर आहेत ते आपण त्या ठिकाणी परत केले. आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे वाद आहेत ते बायलॅटरल म्हणजे जे आहेत द्विपक्षीय चर्चेमधून आपण सोडवावेत, हा त्याचा मुद्दा होता. थर्ड पार्टी मिडिएशन त्या ठिकाणी असू नये, हा त्या ठिकाणचा एक मुद्दा होता. LOC लाईन ऑफ कंट्रोल, त्या लाईन ऑफ कंट्रोलची सँक्टिटी मेंटेन करावी, म्हणजे एकतर्फी कोणी त्या ठिकाणी निर्णय घेऊ नये, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या. जर पाकिस्तानला एवढी खुमखुमी चालली असेल तर त्यांनी शिमला करार त्या ठिकाणी जो आहे कॅन्सल करावा, म्हणजे एक प्रकारचं हे सगळं बंधन आमच्यावर जे होतं की LOC क्रॉस करू नये, तो LOC हे आम्ही क्रॉस करू. आता जे आहे ऑलरेडी 1971च्या युद्धामध्ये 65च्या युद्धामध्ये आम्ही काय केलं हे सगळं जगाला त्या ठिकाणी माहित आहे. आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एकदा आरपारचा तो बंदोबस्त करणं, या दहशतवादाच्या आकाचा परमनंट बंदोबस्त करणं, ही सुद्धा प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. आणि असा शिमला करार कॅन्सल करून तुम्ही जर त्या ठिकाणी कॅन्सल करत असाल तर एक प्रकारे आमच्यावर सुद्धा जे आहे LOCचं जे बंधन किंवा बाकी त्या कराराच्या अंतर्गत ज्या काही पीसफुल मीन्सनं चर्चेच्या माध्यमातून ज्या गोष्टी सोडवायच्या होत्या ते सुद्धा बंधन आमच्याकडे राहणार नाही. आणि तशी त्यांनी हिंमत त्या ठिकाणी करावी. निश्चित. एकंदरीतच काय तर पाकिस्तान जो प्रयत्न भारताची कोंडी करण्याचा करतोय त्याच्यात नुकसान कुठेतरी पाकिस्तानचंच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल परराष्ट्र मंत्रालयाने ज्या महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत, जो महत्त्वाचा निर्णय भारत सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे, त्यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे भारत पाकमधील सिंधू जल करार स्थगित करण्यात आलाय. याच्यानंतर पाकिस्तानला त्याचं काय नुकसान होणार आहे किंवा पाकिस्तानच्या समोर आता काय मोठं संकट या करार स्थगित केल्यानंतर उभं राहील? खरं सांगू का, माझ्या मते जे आहे कालचे जे 5 निर्णय जे त्या ठिकाणी डिक्लेअर केले आणि त्यातले 4 निर्णय, हा सिंधू जल कराराचा सोडून बाकीचे जे 4 निर्णय आहेत त्याने काही फारसा विपरीत परिणाम पाकिस्तानवर होणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी मी म्हणेल की भारत आणि पाकिस्तान यांचे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, भारत आणि पाकिस्तान यांच्यातले डिप्लोमॅटिक कॉन्टॅक्ट, या सगळ्यात शेवटच्या गोष्टी असाव्यात ज्याला क्षती त्या ठिकाणी पोहोचावी. तर हे बाकीचे 4 निर्णय घेऊन त्यांचे पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून किंवा डिप्लोमॅटची जी आहे संख्या त्या ठिकाणी कमी करून काही विशेष आपल्याला हासिल होणार नाही. अट्टारी बॉर्डर जे आहे बंद करून फार काही विशेष त्या ठिकाणी हासिल होणार नाही. पण हा जो करार, जो इंडस वॉटर ट्रीटी होता, त्याला आपण स्थगिती देण्याचा जो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत या कराराला आम्ही स्थगिती त्या ठिकाणी देतोय. मुळात तसं जर पाहिलं तर स्थगिती न देता सुद्धा भारताच्या वाट्याचं या कराराच्या अनुसार जे 20% पाणी भारताला या सिंधू नदी आणि त्याच्या ट्रिब्युटरीच्या माध्यमातून, ब्रांचेसच्या माध्यमातून आपल्याला मिळतं, ते 20% पाणी सुद्धा आपण आतापर्यंत युटिलाइज करत नाही. आणि खूप सारं पाणी, आपल्या हिश्श्यातलं पाणी हे पाकिस्तानला जातं. आणि याच पाण्याच्या आधारावर पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतामधली जी शेती आहे ती मोठ्या प्रमाणावर येते आणि त्याच्या आधारावर पाकिस्तानची ऍग्रिकल्चरल इकॉनॉमी ही त्या ठिकाणी जी आहे प्रॉस्पर होते. खरोखरच हे सिंधू नदीचं जर पाणी बंद झालं तर पाकिस्तानच्या रुरल इकॉनॉमी, ऍग्रिकल्चरचा जो आहे 70% एवढा जो आहे त्याच्यावर इम्पॅक्ट त्या ठिकाणी. बट नेव्हरदलेस 1960 पासून आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची युद्ध पाकिस्तान सोबत झाली, दहशतवादी हल्ले झाले, पण तरी सुद्धा हा करार बरकरार होता. 2025 मध्ये या कराराला स्थगित करून एक प्रकारे आपण मेसेज पाकिस्तानला त्या ठिकाणी दिला की आता जे आहे इनफ इज इनफ, आम्ही जे आहे अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय सुद्धा घेऊ शकतो. आणि जसं मी सांगितलं, हे फक्त नॉन कायनेटिक ऑपरेशन्स आहेत ज्याची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. असली ऍक्शन, कायनेटिक ऑपरेशन आपण ज्याला म्हणतो, ते कायनेटिक ऑपरेशन मिलिटरीच्या माध्यमातून, आर्म फोर्सेसच्या माध्यमातून पाकिस्तानच्या विरुद्ध जी ऍक्शन घेतली जाणार आहे ती कुठल्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा भाषणामधून सांगितली जात नाही. सरप्राईज हा फॅक्टर वापरून लगेच 24 ते 48 तासामध्ये हे करायची गरज नाही, पण योग्य वेळी सरप्राईज हा ऑप्शन त्या ठिकाणी वापरून आपली मिलिटरी, आपले आर्म फोर्सेस जे सक्षम आहेत ते त्याविषयी कारवाई करतील. आणि त्याचा रिझल्ट ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होईल तो सगळ्या दुनियेसमोर, सर्जिकल स्ट्राईक 2016चा होता, 2019चा बालाकोट एअर स्ट्राईक होतं, एकदाचा आपल्याला तो इम्पॅक्ट त्या ठिकाणी आला की सगळ्या दुनियेच्या समोर जे आहे डंके की चोट ते आपण सगळ्या जगाला त्या ठिकाणी सांगू की भारताच्या विरुद्ध तुम्ही वाकडी नजर उचलली तर हे असं त्या ठिकाणी होतं. आणि माझ्या मते हा प्रश्न जर सॉल्व्ह करायचा असेल तर पाक व्याप्त काश्मीर आणि त्या पाक व्याप्त काश्मीर मधले टेररिस्ट लॉन्चिंग पॅड तर आपल्याला ते नष्ट करावेच लागतील. पाक व्याप्त काश्मीरला भारतामध्ये कसं सम्मिलित करता येईल यासाठीची स्ट्रॅटेजी आणि त्या अनुषंगानं ऍक्शन, पुन्हा मी सांगतोय 24 ते 48 तासामध्ये हे करायची गरज नाही. पण पाकिस्तानचे खूप साऱ्या व्हल्नरेबिलिटीज आहेत, त्यांचे जे फॉल्ट लाईन आहेत. एक मी सांगितलं, पाक व्याप्त काश्मीर आपल्याला सम्मिलित करायचं आहे.
पाकिस्तान मधला बलुचिस्तान प्रचंड प्रमाणामध्ये तिथे नाराजी आहे. 1971 त्यावेळेसच्या ईस्ट पाकिस्तानमध्ये नाराजी होते. पाकिस्तान त्या ठिकाणी अन्याय करत होता. भारतानं त्याला सपोर्ट केला आणि पाकिस्तानचा तुकडा पडून बांगलादेश झाला. माझ्या मते बलुचिस्तानमध्ये सुद्धा जे आहे तशाच प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यांना सपोर्ट देण्यासाठी 2016 नरेंद्र मोदींनी अधिकृतरित्या भाषणातून सांगितलेलं आहे. आता भाषणाच्या ऐवजी आणखीन एक टप्पा पुढे जाऊन आपण त्या बलुचिस्तानच्या एकंदरीतच लिबरेशनला काय सपोर्ट केला सतीशजी, पाहिजे. तर खरं तर लष्करी कारवाई करून भविष्यात भारत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले, एवढंच पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातून खरं तर स्पष्ट होत आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही केलेल्या सविस्तर चर्चेसाठी आणि दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.